हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंडेषु सारहारभवान् या शुक्रवस्त्रानुगा आराम में ना आराम ग्रंथाला फुलवा सदा संतम मुख्यम श्रीरामदूतम ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं परमानन्दमाधवं कृष्णाय सचानूरमण्डलं देवकी कृष्णं वन्दे कृष्णं वन्दे ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषं
कृष्णात् परं किमहं तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। सीतानाथसमारम्भां श्रीरामानन्दार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे परम्पराम्। गौराङ्गं रसमयं नित्यं रसाचार्यम् जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी प्रभु जय जय श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे
गोपाल राधे गोविंद श्री राधे राधे गोविंद राधे श्री राधे राधे श्री राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी की श्री सुखदेव भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की हरि परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरून आलय भक्त वांछित कल्पतरू दयागण सच्चित आनंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती असलेले श्रीमद् भागवत महापुराण या पुराणांतर्गत चालू असलेली श्रीमद् भागवत कथा या कथेच्या पंचम दिवसाला आज प्रारंभ झालेला आहे। काल कथेमध्ये आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म साजरा केला आणि आज भगवंताच्या लीला आपण आज बघणार आहोत। ज्या राजा परीक्षितीने सुखदेव भगवंताला कृष्णाचं चरित्र विचारलं भगवंताचं आणि ते मला तुम्ही सविस्तर सांगा विस्तारपूर्वक तुम्ही मला सांगा असा आग्रह धरल्यानंतर श्री सुखदेव महाराजांनी विस्तारपूर्वक सांगायला सुरुवात केली। संपूर्ण दशमस्कंदामध्ये भगवंताची कथा आलेली आहे। भागवत ग्रंथ म्हणजे भगवंताचं शरीर आहे। दशमस्कंध म्हणजे भगवंताचं हृदय आहे आणि त्या दशमस्कंदामध्ये 5 अध्याय आहेत। 29, 30, 31, 32 आणि 33 हे 5 अध्याय म्हणजे भगवंताचे पंचप्राण आहेत। त्या 5 अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने महारास लीला सांगितलेली आणि म्हणून विस्ताराने हे चरित्र या दशमस्कंदामध्ये सांगितलेलं आहे। कालच्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे। नंद बाबा आणि यशोदा हे पूर्वजन्मीचे द्रोण आणि धरा द्रोण वसू येते अष्टवसूंपैकी यांनी मागच्या जन्मी हजारो जन्म तपश्चर्या केली आणि भगवंताला प्रसन्न करून तुम्ही आमच्या पोटी जन्माला यावे असं वरदान मागितलं होतं आणि तेच तप तेच पुण्य आज फळाला आलेलं आहे। भगवान परमात्म्याने नंद बाबा आणि यशोदेच्या पोटी वसुदेवाच्या आणि देवकीच्या पोटी जन्म घेतला पण पालन पोषण करण्यासाठी आता नंद बाबाकडे आलेले आहे। नंद बाबाला माहिती नाहीये की हा माझाच मुलगा आहे का म्हणून। नंद बाबाला माहिती नाही कृष्ण हा माझा मुलगा आहे। माहिती कोणाला फक्त वसुदेवालाच माहिती आणि देवकी माताला की आमचा मुलगा आम्ही गोकुळामध्ये नंद बाबाच्या वाड्यामध्ये देऊन ठेवलेला आहे। हे नंद बाबाला माहिती नंद बाबाला मुलगी झाली ती कंसानं तिकडे
तिला मारण्याचा प्रयत्न केला, हातातून निसटली आणि ती नवदुर्गा म्हणून प्रसिद्ध झाली. अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णाचा जन्म आपण बघितला होता. नंद बाबाला खूप उशिरा संतती झालेली आहे. वयाच्या 60व्या वर्षी नंद बाबाला मुलगा झालाय कृष्ण भगवंत. आता मला सांगा, 60 वयसेचे शेवटी एकच वे वांजोटी, ती आनंदाची त्रिपुटी नाचू लागे. ज्ञानोबराय म्हणतात, वयाच्या शेवटी झालेला मुलगा तो किती आनंद देतो. त्या माणसाच्या जीवनामध्ये दुसरा कुठलाच आनंद नसतो. म्हणून वयाच्या शेवटी झालेला मुलगा नंद बाबा आणि यशोदेला खूप आनंद देत होता. भगवान परमात्म्याचा प्राकट्य काल झालेला आहे. नुसतं नंद बाबाला आनंद नाही झाला, तर संपूर्ण गोकुळवासी यांना आनंद झालेला आहे. भगवान परमात्म्याने जन्म घेतल्यानंतर तो जन्मोत्सव आता आपल्याला साजरा करायचा आहे, नंदोत्सव साजरा करायचा आहे. म्हणून नंद बाबांनी सांगितलेलं आहे, स्वस्ती वाचन करून घ्या. कुठलंही शुभ कार्य करता असताना, कुठलंही कार्य हाती घेतलं असताना त्या कार्याची सुरुवात स्वस्ती वाचन या मंत्रांनी झाली पाहिजे. ब्राह्मणाला बोलवलेलं आहे आणि ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करून घेतलेलं आहे. स्वस्ती वाचन झाल्यानंतर मग म्हटले, आता तुम्ही आनंद उत्सव साजरा करू शकता. वाचयित्वा स्वस्त्ययनं जात कर्मात्मजस्य वै कारयामास विधिवन् पितृदेवार्चनं तथा. स्वस्ती वाचन झालेलं आहे. बालक जन्माला आल्यानंतर त्याचा एक जात कर्म संस्कार असतो. मनुष्याच्या जीवनामध्ये 16 प्रकारचे संस्कार पूर्वी केले जायचे. जन्माला येण्याच्या अगोदर गर्भाधान संस्कार, जन्म झाल्यानंतर जातकर्म संस्कार, पुन्हा नामकरण संस्कार, परत तुमचे उपनयन संस्कार, गुरुच्या म्हणजे गुरुकुलामध्ये ज्या दिवशी आपण त्याला घालतो त्यावेळेस ते संस्कार, विवाह संस्कार, त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस देह ठेवतो, माणूस मरतो, त्याच्यानंतर तो पण एक संस्कार आहे. त्याच्यामध्ये अंत्यविधी आली, दशक्रिया आली, 13वा आला, 14वा आला, असे 16 संस्कार आहेत. मूल जन्मल्याबरोबर जे संस्कार केले जातात त्याला जातकर्म संस्कार म्हणतात. आपल्याकडे जास्त कोणी करत नाही, पण ब्राह्मण समाजामध्ये हे संस्कार अजून केले जातात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे जातकर्म संस्कार या ठिकाणी झालेले आहेत. पितरांना वंदन केलेले, पितरांची पूजा झालेली आहे. आणि मग आता बापाला मुलाचं मुख पाहायचं. नंदबाबाला आपल्या मुलाचं मुख पाहायचं आहे, मुलाकडे जायचंय. म्हणजे तसं जाता येणार नाही, तुम्हाला सुद्धा सजून धजून जावं लागणार आहे. भगवान परमात्मा जन्माला आले आणि त्याच्या आनंदामध्ये नंद बाबा त्यांचं मुख पाहण्याकरता आता निघालेले. बाकीच्या गोपाळांनी सांगितलं असं तसं जाता येणार नाही, तुम्हाला सजून धजून राहावं लागेल. 60 वर्षाचे नंद बाबा सुंदरपैकी नटलेले आहेत. 12 बंदी घातलेली आहे, गळ्यामध्ये माला घातलेली आहे, विविध सुवर्णाचे अलंकार परिधान केलेले. आणि ज्या ठिकाणी सगळ्या गोपिका भगवान श्रीकृष्णाचं गीत गात होत्या त्या ठिकाणी नंद बाबा जायला निघाले.
तो आनंद महोत्सव साजरा करताना अनेक प्रकारचे वाद्य, पेटी, तबला, ढोलक, गोपिका गाणं गात होत्या. आणि नंदबाबा आता तिथे आपल्या मुलाचं मुख पाहायला जातात. काही गोपाळांनी सांगितलं, नंदबाबा असं गुपचूप जायचं नसतं मुलाचं मुख पाहायला. तिकडं जर ताल धरलेला आहे तर आपण सुद्धा तालात नाचत नाचत जायचं. सगळ्या गोपाळांनी नंदबाबाला नाचायला राजी केलं. नंद जुगल ना पकडे कही लोक नाच नको व्यवसाय, गोद भरे कस भेट चले तब नंद बाबा सबके मन बाए. नंद बाबांनी सुंदर असा पेहराव घातलेला आहे. त्यावेळेस ते नंद बाबा दुसऱ्यांच्या नजरेमध्ये भरलेले आहे. न जाणू या नंद बाबाला कोणाची नजर लागू नये. आणि म्हणून एक गोपाळ आला, त्यानं बघितलं हा नंद बाबा एवढा सुंदर दिसतोय, जणू काय आज बोहल्यावर उभा राहिलेला आहे. नवरदेव दिसत आहेत नंद बाबा, इतके सुंदर सजून धजून आलेले आहेत. यांना या वयामध्ये कोणाची नजर लागू नये. आणि म्हणून एक गोपाळ आला, त्यानं बघितलं नाचताना, नाचत देख के नंद बाबा सब नाचत नाच उमंगन छाए, काहू नीला दधि नंद के ऊपर डार दियो सब लोग हसाए. त्या गोपाळाकडे एक दह्या दुधाचं मटकं होतं. त्यानं ते मटकं घेतलं आणि त्या नाचणाऱ्या नंद बाबाच्या डोक्यावरती फोडलं. एवढा मोठा केलेला शृंगार सगळा मातीमोल झाला. असं का केलं? म्हणले नंद बाबाला कोणाची नजर लागणार. आणि असं नंद बाबा भगवान श्रीकृष्णाचं मुख पाहायला गेले. भगवंताला पाहिल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये संपूर्ण जीवनाचं मी कृतार्थ चीज त्यांना प्राप्त झालेलं आहे. मी धन्य झालो. आज माझ्या मुलगा म्हणजे साक्षात भगवंताचा अवतार आहे. आणि नंद बाबाने एक दोन नाही, त्यांच्या घरी रोजच नंद महोत्सव सुरू होता. कुठलं ना कुठलं तरी भगवान श्रीकृष्णाचं निमित्त चालू काढायचं आणि कृष्णाचा महोत्सव साजरा करायचा. रोज गोपिका यायच्या. तो भगवान परमात्मा पाळण्यामध्ये झोपलेला असला की त्या पाळण्याला झोका देऊन पाळणा गायचा. काही गोपिका अनंत प्रकारच्या गीत गात होत्या. काही म्हाताऱ्या गोपिका यायच्या आणि त्या भगवंताला आशीर्वाद देऊन जायच्या. आता अलीकडे कमी, पण खेड्या गावामध्ये अजूनही एखाद्या घरामध्ये जर मूल जन्माला आलं तर म्हाताऱ्या बाया जाऊन भेटून त्याला आशीर्वाद देऊन येतात. ताशीष प्रयुंजानाश्चिरम पाहिती बालके. त्या गोपिका म्हणायच्या, हे बाळा तू चिरंजीवी हो, दीर्घायुषी हो, आयुष्यमान भव, असा अनेक प्रकारचा आशीर्वाद देऊन भगवान श्रीकृष्णाला त्या निघून जात होत्या. नंद बाबाने आपल्याकडे जेवढं काही धनधान्य संपत्ती होती ती सगळी धान्याची भांडार खुली केलेली आहे. भगवान परमात्म्याकडे आपल्याला कोणी भेटायला आला की त्याला पाहिजे ते सगळं दान देऊन टाकायचं. काय द्यायचे? नंदो महामनास्तेभ्यो वासोलंकार गोधनम सूतमागध बंदीभ्यो विद्योपजीविना. नंद बाबाच्या वाड्यामध्ये जो जो कोणी आला त्याला रिकाम्या हाताने ते पाठवत नसत. ब्राह्मण आल्यानंतर त्याला गाई दान द्यायची, अलंकार दान देत असत. सूत मागध बंदीभ्यो, कोणी गायक आले, कोणी महाराज आले, कोणी संन्यासी आले, त्यांना पाहिजे त्या वस्तू त्यांनी आपलं सगळं भांडार खुलं केलेलं होतं. भगवान परमात्मा जन्माला आल्यापासून गोकुळामध्ये असं वाटतंय जणू काय साक्षात लक्ष्मी नांदायला आलेली आहे. भगवान परमात्मा लहानाचे मोठे होत आहेत
कृष्णाच्या अगोदर जो जन्माला आला रोहिणीच्या पोटी, वसुदेवांचं दुसरं कुटुंब आहे, त्याचं नाव आहे रोहिणी माता. तिच्या पोटी जन्माला आला, त्याचं नाव आहे बळीभद्र, बलराम दादा. तोही वाढत होता आणि हे दोन मुलं बलराम आणि भगवान श्रीकृष्ण त्या गोकुळामध्ये जसे जसे लहानाचे मोठे वाढत होते तसं तसं गोकुळ अगदी सगळीकडे जणू काय साक्षात लक्ष्मीचा वास झालेला आहे असा आनंद जिकडे तिकडे वाटत होता. कुठलं ना कुठलं तरी निमित्त घ्यायचं आणि त्या निमित्ताला घेऊन सगळ्या गोपिकांना आपल्या नंदबाबाच्या वाड्यामध्ये निमंत्रण द्यायचं. गोपिका यायच्या, त्या कृष्णासाठी गीत गायच्या आणि निघून जात असत. नंदबाबा आपल्या मुलाच्या आनंद उत्सवामध्ये इतके रममान झालेले आहेत, इतके रममान झालेले की आपण काय कर्तव्य, आपलं रोजचं काम काय, हे सगळं ते विसरून गेले. नंदबाबा मथुरेचा कंस मामा याला दर महिन्याला गोकुळातला कर नेऊन देत असत. त्या कर देण्याची तारीख निघून गेली. नंदबाबाच्या लक्षात आलं, वेळेवर जर कंसाला आपण कर नेऊन नाही दिला तर त्या कंस त्याच्या लक्षात येईल आणि तो काही ना काहीतरी आपल्यावर संकट आणेल. नंदबाबा सावध झालेले आहेत. नंदबाबांनी आपल्या संपूर्ण मोठमोठ्या गोपाळांना सांगितलं, तुम्ही या बालकावर लक्ष द्या, मी मथुरेला जाऊन कंसाला कर देऊन येतो. गोपां गोकुल रक्षायां निरूप्य मथुरां गतः नंद कंसस्य वार्षिक्यं करं दातुं कुरुद्वः. मोठमोठे गोपाळ होते, त्यांच्यावरती गोकुळाची जबाबदारी सोपवली. मी येईपर्यंत तुम्ही सगळे हे सांभाळा, मी आता मथुरेला चाललेलो आहे महिन्याचा कर नेऊन देण्याकरता. नंदबाबा मथुरेमध्ये गेले. कंसाची भेट घेण्याच्या अगोदर मथुरेचं जे कारागृह आहे, त्या कारागृहामध्ये वसुदेवांची भेट झाली. भगवंताची मुलगा वसुदेवाची भेट झाली. नंदबाबाला माहित नाही की माझा मुलगा म्हणजे हा वसुदेवाचा मुलगा आहे, माहिती नाही. पण वसुदेवाला माहिती की माझा मुलगा हा नंदबाबांचा घरी आहे. आणि मग जास्त काळजी कोणाला आहे? वसुदेवाला सुद्धा काळजी. दोघं मित्र आहेत, नंदबाबा. वसुदेव मथुरेचे आणि नंदबाबा गोकुळातले. दोघं मित्र आहेत. त्या दोघा मित्रांची भेट झाल्यानंतर दोघांची विचारपूस झालेली, काय चाललं काय नाही. नंदबाबांनी सांगितलं, आमचं बरं चाललंय, पण तुमच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आम्हाला समजल्या, फार वाईट वाटतंय. म्हणले काय? अहो ते देवकी पुत्रा कंसेन बहवो हतः एका वशिष्ठा वरजा कन्या सापि दिवंगता. तुम्हाला 7 मुलं झाली आणि ते 7च्या 7 मुलं कंसाने मारली. एक मुलगी झाली, ती सुद्धा दिवंगता, ती आकाशामध्ये अंतर्धान झाली. असं नंदबाबा त्या वसुदेवाला म्हणताय. हे सगळं आम्हाला समजलं तुमचं आणि फार वाईट वाटलं, कारण कंस हा महा पापी दुष्ट आहे, क्रूर आहे. त्या कंसानं तुम्हाला बंदी खाण्यामध्ये ठेवलेलं आहे. मित्र कसे आहेत बघा, 2, वसुदेव आणि नंदबाबा. वसुदेवांना दुःख झालेलं आहे आणि नंदबाबाला मुलगा झाल्याचं सुख झालेलं आहे. वसुदेवाला आपले मुलं कंसानं मारले त्याचं दुःख आहे. नंदबाबाच्या घरात आज लाला जन्माला आलाय त्याचं सुख आहे.
पण ज्याला सुख झालंय तो आपलं सुख झाकून ठेवतो आणि समोरच्या मित्राच्या दुःखामध्ये सहभागी होतो. आणि ज्याला दुःख झालंय तो आपलं दुःख झाकून ठेवतोय, समोरचा तो नंदबाबा त्याच्या सुखामध्ये सहभागी होतो. मित्र असा असावा, आपलं दुःख झाकून ठेवावं, समोरचा मित्र जर सुखात असेल तर त्याच्या सुखात सहभागी व्हावं. आपलं सुख झाकून ठेवावं, समोरचा दुःखात असेल तर त्याच्या दुःखात सहभागी व्हावं. याला मित्र असं म्हणतात. जेन मित्र दुःख हो ही दुखारी, तिनही विलोकत पातक भारी, निज दुःख गिरी सम रज करी जाना, मित्र दुःख रज मेरू समान. मित्राचं दुःख धुळीच्या कणा एवढं जरी असलं तरी ते पर्वता समान समजून त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. आणि आपलं सुख किती जरी मोठं असलं तरी त्याला धुळीचा पण समजून त्या मित्राच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं. असे या मित्रात एक मित्र दुसऱ्या मित्रामध्ये कसा सहभागी होतोय वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. वसुदेव नंदबाबाला सावध करतात. वसुदेव म्हणतात, नंद बाबा, 1 महिना झाला तुम्ही तुमच्या पुत्राच्या आनंद उत्सवामध्ये एवढे रममान झाले की तुम्ही विसरून गेले इकडं कंसाला कर द्यायचा आहे, आणि तुम्ही असं बाहेर फिरत राहता. कर द्यायला निघून आले, पण हा कंस फार अविचारी दुष्ट आहे. हा कंस कधी काळी तुमच्यावर संकट आणेल याचा काही भरोसा नाही. तुम्ही तुमच्या मुलाला सोडून, गोकुळ सोडून पुढे बाहेर जास्त जाऊ नका, त्याच्यावर लक्ष ठेवा. वसुदेवांना काळजी आहे, कारण माझा मुलगा आहे तो. कारण कंस कधी तुमच्यावर काय संकट आणेल काय सांगता येत नाही. नेहस्थेयं बहुतिथं संत्युत्पाताश्च गोकुले. तुम्ही ताबडतोब गोकुळामध्ये जा आणि तुमच्या बाळाचा सांभाळ करा. नंदबाबा निघालेले. नंदबाबाच्या मनामध्ये तसा विचार आला, खरोखर मी मथुरेला निघून आलोय, पण माझ्या पश्चात काय संकट तर ओढवणार नाही ना. हातामध्ये माळा घेतली आणि माळा जपत 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 गोकुळाकडे निघालेले. मथुरा आणि गोकुळाचं अंतर आहे 15 किलोमीटरचं, 14 किलोमीटर. निघाले बैलगाडीने. नंदबाबा घरी येण्याच्या आत इकडं गोकुळावरती एक संकट ओढवलं. कंसानं इकडं मथुरेमध्ये मीटिंग घेतली होती. माझा शत्रू जन्माला आला असं आकाशवाणीने सांगितलंय, पण तो कुठे जन्माला आला, कोणाच्या घरी जन्माला आला याचा ऍड्रेस काय सांगितला नाही. आणि मग तो आपल्याला शोधायचा आहे. सभा बोलवली, कुठे असेल माझा शत्रू, कोण शोधतंय. सभेमध्ये म्हणले, या महिनाभरात जेवढे लहान मुलं आपल्या पंचक्रोशीत जन्माला आले त्या सगळ्याला मारायचं. आणि म्हणून त्या सभामध्ये सगळे मोठमोठे बसलेले होते मंत्री महोदय. या सगळ्या मंत्री महोदयांनी विचार केला की आता आपण कसं शोधायचं यांचा शत्रू. त्या मंत्री महोदयामध्ये एक राखीव जागा होती, 50% आरक्षित. तिचं नाव आहे पूतना मावशी. ती पूतना म्हणली, मी ओळखते त्या तुमच्या शत्रूला. लहान मुलांना ओळखायचं काम बायकांना जमतं, म्हणजे तुम्हासारख्या पुरुषांना काय जमणार. आणि म्हणते पूतना, ती कंसाला म्हणते, दादा मी तुझा शत्रू शोधून काढ. त्या पूतनेने प्रण घेतलेला आहे आणि निघाली ती पूतना. पूतना या शब्दाचा अर्थ आहे पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जिचे विचार पवित्र नाही, जिचं शरीर पवित्र नाही, अशी जी पूतना.
ती म्हणली आता मी त्या बालकाला मारायला निघत जाते. काय योजना आखली? पूतना मावशीनं आपल्या स्तनामध्ये विष भरलं. सुंदर असं एका अप्सरेसारखं एका स्त्रीचं रूप धारण केलेलं आहे. आणि ही पूतना मावशी निघाली गोकुळाकडे. गोकुळाकडे निघालेली. गोकुळात आली पण तिलाही पक्क माहिती नाही. तिनं विचार केला की या पंचक्रोशीत जेवढे जन्माला आलेले बालक आहेत त्या सगळ्या बालकांना आपल्याला मारायचं. म्हणून ती काय करत होती, गोकुळाच्या आसपास जेवढी जेवढी लहान मुलं जन्माला आली होती त्या लहान मुलाला घ्यायचं, आपल्या स्तनाला लावायचं आणि ते मूल पटकन मरून जायचं. असं पाहता पाहता बऱ्याच लहान मुलांची हत्या झाली. भगवंताच्या लक्षात आलं माझ्या एकट्यामुळे ह्या निष्पाप बालकांची हत्या करायला लागली मावशी. भगवान परमात्म्याने तिला आपल्याकडे खेचलेलं आहे. लवकरात लवकर तिला पत्ता सापडला नंदबाबाचा. गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यामध्ये पूतना मावशी आली. सुंदर असं रूप धारण केलेलं आहे. कोणाच्या घरात जायचं म्हणजे काहीतरी ओळख सांगितली पाहिजे ना. बिना ओळखीचं कसं काय कोणाच्या घरात प्रवेश करणार? एवढी सुंदर बाई कुठून तरी फॉरेन वरून आलेली दिसते बाहेरून. घरात आल्याबरोबर तिला विचारलं कोण आहेत आपण? मावशी म्हणाली अगं यशोदे मला ओळखलं नाही का? मी तुझी सख्खी बहीण. यशोदा म्हणते मला तर सख्खी बहीणच नाही आणि ही कुठून आली माझी सख्खी बहीण? अगं यशोदे तू तर जन्माला आली नव्हती. माझं लहानपणीच लग्न झालं आणि मला अशा ठिकाणी दिलं की सासरची माणसं अशी भेटली की त्यांनी मला परत कधी माहेराला पाठवलं नाही. आणि नंतर मला कळलं की तू माझी लहान बहीण, तुला मुलगा खूप दिवसाने म्हातारपणात तुला मुलगा झाला आणि चला म्हणलं आता तुझा मुलाला बघण्याकरता यावं आणि म्हणून मी तुझ्या मुलाला पाहायला आलेले. यशोदा मातेला वाटलं आता ती तर म्हणते बहीण आहे, असेल काय सांगता येते. आणि कुठे तुझा कृष्ण? यशोदा मातेनं सांगितलं तर आताच आंघोळ घातलेली, तो झोपलेला आहे, पाळण्यात झोपी केलाय. थोड्या वेळाने झोपीतून उठला की तुमच्याकडे आणून देतो. तिनं सांगितलं मला जास्त वेळ नाहीये, मी फार दूरवरून आलेली आहे, लवकरात लवकर मला कृष्णाला बघायचे, मला परत निघायचे. माणसाला टाइम नाही आजकाल आहे, लवकर. यशोदा विचार करते आत्ताच बाळाला झोपी घातलंय, त्याला आत्ताच परत उठून कसं आणायचं? भगवान श्रीकृष्णाला चाहूल लागली. आपण झोपा काढायला आलेलो नाहीत, आपण कथा ऐकायला आलेलो. आपण झोपा काढायला आलेलो नाही तर आपण कशाला आलो? अवतार घेतलेला आहे आणि ज्याच्यासाठी अवतार घेतलेला आहे ते पहिलं गिरायक आलेलं आहे. ते पहिलं गिरायक आपल्याला डावलता येणार नाही. झोपलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडायला सुरुवात केली. श्रीकृष्ण रडायला लागले. पूतना मावशी म्हणते आता बोललीस की झोपलाय, तुझा बाळ तर रडतोय. यशोदा म्हणले आता झोपी गेला होता ना, आता कसं काय रडायला लागला? यशोदा मातेने पाळण्यातून काढून आणलं आणि त्या मावशीच्या मांडीवर बाळाला दिलेलं. 1 महिना झाला फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्माला. मांडीवर घेतलं आणि भगवान श्रीकृष्णाकडे पाहू लागले. आता काम तमाम होणार आहे या बाळाच.
पैजेचा वेढा घेऊन आलेली पुतना मावशी, मी तुझ्या शत्रूला मारणार आहे. पण तिला काय माहिती हा बाबा कोण आहे. तिनं मांडीवरती घेतलं. मांडीवर घेतल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने डोळे बंद केले. म्हणले भगवंतांना डोळे का बंद केले? भागवतकारांनी त्याची 24 कारणं सांगितले. त्यातलं 4-2 कारण मी तुम्हाला सांगतो. पुतना मावशीनं भगवंताला मांडीवर घेतल्याबरोबर भगवंतांना डोळे बंद केले. त्याचं पहिलं कारण असं आहे, भगवान परमात्मा म्हणतात मी जो हा अवतार घेतला, गोकुळामध्ये दही दूध तूप लोणी माखण खाण्यासाठी अवतार घेतला. आणि मला इथं आल्याबरोबर दही दूध तूप लोणी तर लांबच राहिलं, पण आल्या आल्या मला विष पेण्याची वेळ येते. आणि हे विष पेणं माझं काम नाहीये, हे विष प्यायचं काम भगवान शंकराचं आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताने डोळे बंद केले आणि हे देवादिदेव महादेव भोलेनाथ दया करा, एवढं विष तुम्ही प्राशन करा, तुम्हाला विष प्यायची सवय झालेली. भगवान शंकराचं स्मरण करतायत म्हणून डोळे बंद केले. दुसरं कारण, भगवान म्हणतात मी जर या पुतनेच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर मी ज्याच्याकडे पाहतो तो माझ्या प्रेमात पडतो. पाहिली या वेद लावी आणि तिनं माझ्याकडे पाहिलं, मी तिच्याकडे पाहिलं तर ती माझ्या प्रेमात पडेल. तिचा वात्सल्य भाव जागा होईल आणि ती मला मारायला आली ते मारणार सुद्धा नाहीये. त्यामुळे भगवान परमात्म्याने तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही. दुसरी गोष्ट, भगवान परमात्मा म्हणतात कुठल्याही शुभ कामाला, चांगले कुठल्याही कार्याला प्रारंभ करत असताना आपण काय करतो, डोळे बंद करून आपल्या आराध्य देवतेचं स्मरण करतो. तसं भगवान परमात्मा म्हणाले आता अवतारातलं हे माझं पहिलं काम आहे पुतनेला मारण्याचं. आणि म्हणून भगवंताने डोळे बंद केले आणि आपल्या आराध्य देवतेला नमन करतायत. डोळे अजून का बंद केले? भगवान परमात्मा म्हणतात माझ्या एका डोळ्यामध्ये चंद्रलोक आहेत, माझ्या दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्यलोक आहे. माझ्या हाताने त्याचा मृत्यू होतो, तो सूर्यलोकाला जातो, नाहीतर तो चंद्रलोकाला जातो. आणि मला ह्या पुतनेला सूर्यलोकाला पाठवायचं नाही ना चंद्रलोकाला पाठवायचं नाही. आणि म्हणून मला हिला हिच्याकडे बघायचं नाही. दुसरी गोष्ट, भगवंताने का डोळे बंद केले तर कधीही माणसानं चांगल्या गोष्टी बघाव्यात. काय? चांगल्या गोष्टी बघाव्यात, वाईट कधी माणसाने बघू नये. आणि पुतना काही एवढी चांगली नाही. पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. ही पवित्र नसलेली पुतना, तिला मला बघायचं नाही. काय काय माणसाचं तोंड बघितलं की काम होत नाही म्हणतात, आहे का? म्हणून मला या पुतनेला मला बघायचं नाहीये, म्हणून भगवान परमात्म्याने डोळे बंद केले. अशी अनंत कारण, 24 कारण या ठिकाणी सांगितलेले. जेवढे आपल्याला या ठिकाणी बघता आलेले तेवढे आपण पाहतोय. विबुध्यतां बालकमारिकाग्रहं चराचरात्मा सनिमिलिते क्षणः. भगवंताने डोळे बंद केले आणि डोळे बंद केल्यानंतर ती म्हणाली आता यशोदा काही घरकामामध्ये व्यस्त आहे, तोपर्यंत तिने आपल्या त्या भगवंताला स्तनाला लावलेलं आहे. ज्याच्यापासून विषाची निर्मिती होते त्याला काय विष करणार आहे महाराज? भगवान परमात्म्याने विष प्राशन केलं, दूध प्राशन केलं, तिच्या शरीरातलं रक्त प्राशन केलं. आणि मग तिच्या लक्षात आलं की हे सामान्य बालक नाहीये. गाढं कराभ्याम भगवान प्रपीड्यत प्राणी समं रोष समन्वितोपि बद. हे सामान्य बालक दिसत नाहीये. जसे बाकीचे बालक मी पटापटा मारले तसं हे बालक दिसत नाही. हे तर माझं रक्त सुद्धा प्राशन करायला लागलंय. रक्त प्राशन केल्यानंतर भगवंताने त्या पुतनेचे पंचप्राण शोषण करायला सुरुवात केली. त्याच्या लक्षात आलं की आता माझा मृत्यू होतोय. तिने त्या बाळाला दूर ढकलायचा प्रयत्न केला कृष्णाला.
सा मुंच मुंचालमिति प्रभासिनी, अरे मला सोड सोड मला. भगवंत म्हणतात एक तर मी कोणाला पहिलं धरीत नाही आणि धरल्यावर त्याचा पूर्ण कार्यक्रम केल्यावर शिवाय सोडित. सोड सोड. भागवतकार म्हणतात सा मुंच मुंचालमिति, मला सोड म्हणत होती. घामाने थपथपलेली, हात थरथर करायला लागलेले, काय करावं सुचत नाही. तिच्या लक्षात आलं की आता माझा मृत्यू जवळ आलेला आहे. भगवान परमात्म्याने तिचे पंच प्राण शोषून घेतले आणि जसे प्राण ओढून घेतल्याबरोबर तिचा देह, आपला जो ओरिजिनल मूळचा देह, राक्षसी देह तिचा असा धाड करून कोसळला. तिचं शरीर केवढं होतं भागवतामध्ये त्रिगव्यत्री असं सांगितलेलं आहे. 12 कोस, 12 कोस तिचं शरीर असं पडलं होतं. आणि हे कशाचा आवाज झाला, सगळे गोकुळवासी गावातून घरातून बाहेर पळत आलेले आहेत. आवाज कशाचा झाला, आवाज एवढं मोठं आहे, दिपाडच्या दिपाड सगळं शरीर बघितल्यानंतर यशोदा म्हणते माझा कृष्ण कुठे, माझा कृष्ण कुठे, ही कोण बाई, ही कोण राक्षसी नाही. सगळे गोकुळवासी धावून आलेले. गोपाळ भगवान परमात्म्याला शिडी लावून खाली उतरून घेतलेलं आहे. खाली उतरून घेतल्याबरोबर केवढ्यामध्ये नंद बाबा आले, मथुरेला गेलेले, कंसाला तर देऊन आले. नंदबाबाच्या लक्षात आलं की वसुदेवाने सांगितलं होतं लवकर घरी जा, काही ना काहीतरी संकट ओढवल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखरच संकट ओढवलं. बरं झालं माझा कृष्ण वाचला. भगवान परमात्म्याला काही झालं नाही. शिडी लावून त्याला खाली उतरून घेतलेला आहे. भगवान परमात्मा खाली घेतल्यानंतर यशोदा मातेनं त्या भगवंताचे कान फुकले. कान फुकलेले, त्याची दृष्ट काढली. लहान मुलाचे दृष्ट काढायचे असते. आपण कशानं काढतो, मीठ, मिरच्या, झाडू, फडा, अजून काय काय असतं, बरंच काय काय असतं, पदरानं अशी काढतात. आणि ते घागर पाण्यामध्ये बुडबुड बुड वाढले की म्हणतात निघले दृष्ट, निघाले. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची दृष्ट कशाने काढायची, गोमूत्रेण स्नापयित्वा पुनर्गोरजसार्भकम्. गाईचं गोमूत्र, गाईच्या शेपटाच्या जे केस असतात ना, त्याचा झाडू बनवायचा छोटासा, आणि त्या झाडून काय केले जाते, दृष्ट काढली जाते. कारण गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य आहे. गाईच्या प्रत्येक अवयवामध्ये देवतेचं वास्तव्य. म्हणून गाय बघा, आपलं घर पवित्र करायचं असेल तर गाईचं गोमूत्र आपण शिंपडतो. पूजा, यज्ञ, होम मांडायचा असेल तर ते शेणानं सारवल्या जातं. पण कुठल्या, गाईच्या शेणानं सारवल्या जातं. भगवंताला प्रसाद दिला जातो तो सुद्धा गाईच्याच तुपाचा, दुधाचा. त्याला पंचगव्य असं म्हणतात. मग गाय पवित्र आहे. आजकाल गाईचं गोमूत्र जर कोणाला आणायला सांगितलं देव बाप्पाने, तर 4-5 किलोमीटर बाहेर जावं लागतं ती गावरान गाय शोधायला. तरी सुद्धा गोमूत्र भेटणार नाही. एवढं गाईचं गोमूत्र आता दुर्मिळ झालेलं आहे. आणि म्हणून ध्यानात ठेवा, दृष्ट काढायची आहे ना, तर गाईचं गोमूत्र आणि गाईच्या शेपटीचे केस याचा एक छोटा झाडू बनवायचा, लहान मुलाची दृष्ट काढायला. आणि कुठला मंत्र, इंद्रियाणि ऋषिकेशः प्राणान् नारायणो वतु श्वेतदीपपतिश्चित्तं मनोयोगेश्वरो वतु. हा मंत्र आहे, बाळाची दृष्ट काढण्याचा हा मंत्र आहे. यशोदा मातेनं बाळाची दृष्ट काढली आणि तो मंत्र म्हणून त्याची दृष्ट काढलेली. खरोखर माझ्या बाळाचं संकट, आज केवढं मोठं संकट माझ्या बाळावरती आलं होतं, आणि या संकटातून आता माझं बाळ वाचलेलं आहे. पुतनेचा जो काय देह होता, त्या पुतनेचा देह आता कसा बाहेर नेऊन टाकायचा. कुऱ्हाडी, तलवार या सगळ्यांकडून त्या देहाचे तुकडे करण्यात आले, बैलगाडीमध्ये भरले,
गावाच्या बाहेर एक मोठा ढीग केला आणि ते सगळं पेटून दिलं. पेटून दिल्यानंतर त्या पुतनेच्या शरीराचा सुगंध सुटला आणि तो सुगंध मथुरेच्या कंस मामाच्या नाकापर्यंत आला. कंसानं विचारला, हा सुगंध कशाचा आहे? मंत्र्यांनी सांगितलं, महाराज हा सुगंध आहे पुतना मावशीचा. म्हणले तिला जाळलं का? हो म्हणले तिला जाळलेलं. म्हणजे मेली का? हा म्हणले मेल्यानंतरच जाळलेलं आहे. म्हणजे पहिला जो पराक्रम घडला कंसाच्या दरबारामध्ये, कंसाच्या लक्षात आलं माझा शत्रू अजून निश्चित झाला नाही, तरी सुद्धा शत्रूला मारण्याकरता मी जो पाठवलेला आहे, शत्रूला तर काही झालं नाही, परंतु पुतना मावशीचा मात्र वध झाला. आता मात्र कंसाच्या लक्षात आला की माझा शत्रू काही सामान्य नाही. भगवान परमात्म्याने पुतना मावशीचा वध केला, परंतु त्या पुतना मावशीला तिचा उद्धार केला. देव काय म्हणतात, ती मला मारायला आली, पुतना मावशी मारायला आलेली, परंतु स्तनामध्ये विष घेऊन आली. एक मातृत्व हृदयाने ती माझ्याकडे आलेली. म्हणून माझ्या आईला, यशोदा मातेला जी गती मी देणार आहे, तीच गती मी पुतना मावशीला देणार आहे. हा तुवा सनकादिका चेनी माने, सायुज्यू सौरसू दिधला पुतणे. सायुज्य मोक्ष पुतणेला दिलेला आहे. एवढी मोठी दुष्ट दुराचारी बालक अतिनी पुतना, तिला सुद्धा भगवान परमात्म्याने मारायला आली होती, पण तिला मारलं, पण तिचा सुद्धा उद्धार केलेला आहे. असा हा दयाळू भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी भगवान परमात्म्याने आपल्या अवतार कार्यातील पहिला जो राक्षसाचा उद्धार केला आहे, तो पुतना उद्धार या ठिकाणी सांगितलेला आहे. यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शकटभंजन नावाची लीला केली. शकट म्हणजे छकडा, छकडा म्हणजे छोटी बैलगाडी, गाडा आपल्या भाषेमध्ये. एकदा काय झालं, यशोदा मातेनं शेजारी असलेल्या आपल्या सगळ्या गोपिकांना बोलवलं. गोपिकांनो या, आज आज बाळाचा काय वाढदिवस आहे, आणि तो वाढदिवस महिन्याचा होता. 1 महिना माझ्या बाळाला झालेला आहे आणि वाढदिवस आहे. सगळ्या गोपिका नंद बाबाच्या वाड्यामध्ये आलेल्या आहेत. सगळ्या जणींनी कोणी पेटी आणली वाजवायला, कोणी ढोलक आणलेलं आहे, कोणी टाळ आणल्या, कोणी चिपळा आणल्या, कोणी पैंजण घोंगरू आणलेलं आहे. सगळ्या जणी गायला आल्या. तेवढ्यात यशोदा माता म्हणली, थांबा 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 थांबा, भजन करू नका, गीत गाऊ नका. गोपिका म्हणल्या, का बरं? आत्ताच त्याला आंघोळ घातली ना, आंघोळ घालून त्याला झोपी गेलेला आहे, त्याची झोप मोड होईल. गोपिका म्हणल्या, मग तुझ्या बाळाला झोपवायचं होतं तर मग आम्हाला बोलवलं कशाला? आम्ही निघालो. यशोदा म्हणली, थांबा थांबा, जाऊ नका. यशोदा मातेनं भगवंताला उचललं. अंगणामध्ये एक गाडी होती, बैलगाडी, छकडा. त्याला एक अशी छोटीशी झोका बांधला आणि त्या झोकामध्ये भगवंताला टाकलेलं आहे. आणि ह्या गोपिका घरात होत्या. सांगितलं, आता तुम्ही किती वेळी कुठपर्यंत गाणी म्हणत राहता, तुम्हाला काही बंधन नाही. सगळ्या गोपिका गायन करण्यामध्ये, भगवंताचं गीत गुणानुवाद करण्यामध्ये, भजनामध्ये तल्लीन झाल्या. कंस प्रेरित मथुरेहून अजून एक राक्षस आलेला आहे, त्याचं नाव आहे शकटासुर. त्यांना विचार केला, कंसाचा शत्रू इथंच आहे, भगवान परमात्मा श्रीकृष्ण. आणि मग आता आपल्याला संधी सापडलेली, तो शकटासूर त्या छकड्यामध्ये जाऊन बसला, त्या बैलगाडीमध्ये. आणि हळूहळू हळूहळू ती छकडा आपोआप बैल नसताना असा दूर दूर जात होता. त्या शकटासुराचा प्लॅन असा होता की त्याला लांब न्यायचं आणि कृष्ण भगवंताला मारायचं. मग तो छकडा हळूहळू हळू दूर जात होता. भगवंताच्या लक्षात आलं की काय भानगड आहे, बैलाशिवाय गाडी कस काय चालायला लागली.
भगवंताच्या लक्षात आले कंस प्रेरित शक्तासुर आपल्याला घेऊन जातोय. त्या छोट्याशा 1 महिन्याच्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं एक लाथ मारली त्या शक्ताला, म्हणजे त्या छकड्याला. तर त्या छकड्याचे तुकडे झाले आणि मोठा आवाज झाला. सगळ्या गोपिका यशोदा सगळे घाबरले. कशाचा आवाज झाला? बाहेर येऊन पाहतात तो शकटभंजन, तो छकडा मोडून तोडून पडलेला आहे. कोणी मोडला? गोपाळाने सांगितलं कोणीच इथं आलं नाही. आम्ही इथे होतो, ना बैल आला ना सांड आला, कोणीच आलं नाही. आम्ही स्वतःने पाहिलं की त्या बाळाच्या लाथानं हे सगळं मोडलंय. यशोदा माता म्हणाली 1 महिन्याचा माझं बाळ नाही आणि त्यानं एवढं मोठं छकडं मोडलं, असं कसं होईल? यशोदा मातेचा विश्वास बसला. यशोदा मातेने पुन्हा बाळाची दृष्ट काढली. माझ्या बाळाच्या मागे काहीतरी आता संकट आहे. भगवंताने पहिल्यांदा पुतनेचा उद्धार केला, आता भगवंताने शकटासुराचा उद्धार केलेला आहे. दुसरी लीला केली ती शकटभंजन लीला. भगवान परमात्म्याला मारण्याकरता कंसाने एका पाठोपाठ दुसरा अजून एक राक्षस पाठवला. त्याचं नाव आहे तृणावर्त. तृणावर्त म्हणजे काय माहितीये का? वावटळ. भगवान परमात्मा यशोदेच्या मांडीवरती बसलेले होते, झोपलेले, स्तनपान करत आहेत. कंसाने प्रेरित झालेला तो तृणावर्त आकाशामध्ये असा वावटळीच्या रूपामध्ये फिरत आहे सगळीकडे. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने त्याला पाहिलं. हा राक्षस आता गोकुळामध्ये आलेला आहे आपल्याला मारण्याकरता आणि तो मला शोधत आहे. पटकन आपण काहीतरी केलं पाहिजे. यशोदा मातेच्या मांडीवरून आता खाली उतरलं पाहिजे. म्हणून काय करायचं? यशोदा माता आपल्याला काही लवकर मांडीवरून खाली ठेवणार नाही. भगवंताने आपलं स्वतःचं वजन वाढवलं. इतकं वजन वाढवलं की ती म्हातारी यशोदा, तिला असं वाटू लागलं तेव्हा तू खाली उतर, आता माझी मांडी गळून आलेली, आता मी तुला घेऊ शकत नाही. यशोदा मातेने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला उचललं आणि अंगणामध्ये असं झोपी घातली. आपल्या घरकामामध्ये माता गेलेली आहे. ही वेळ साधून तो तृणावर्त नावाचा राक्षस आला वावटळीच्या रूपामध्ये आणि त्या बालकृष्णाला तसंच उचललं. अख्खं गोकुळ फिरवलं. प्रेम गली, छुपी गली, सगळ्या गल्ल्या दाखवल्या. भगवंताला बरं वाटू लागलं. हेलिकॉप्टर मधून फिरल्यासारखं वाटू लागलं. पण ज्या वेळेस तो तृणावर्त भगवान परमात्म्याला गोकुळाच्या सीमेवरून मथुरेकडे घेऊन चालला, त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाले अरे अरे अरे, आता याचा कार्यक्रम केला पाहिजे. भगवंताने काय केलं? स्वतःचं वजन वाढवलं. इतकं वजन वाढवलं, इतकं वजन वाढवलं, त्या तृणावर्तला असं वाटू लागलं घाई गडबडीमध्ये मी त्या बाळाला उचलून आणलंय का एखादा मोठा दगड उचलून आणला, इतकं वजन कशाच आहे. त्याला असं वाटलं की मी जणू काय एखादा दगड उचललाय. भगवंताचे भक्त दगडाच्या मूर्तीत भगवंताला पाहतात आणि हा तृणावर्त साक्षात भगवंताला दगड समजायला लागलेला आहे. म्हणजे हे राक्षसी वृत्ती आहे. भगवान परमात्म्याने स्वतःचं इतकं वजन वाढवलं त्याला हलताच येत नव्हतं. त्याच्या आता कॅपॅसिटीच्या बाहेर गेलेलं आहे. एवढं वजन तो आता तोलू शकत नव्हता. इतकं वजन वाढवलं की तळोक्याचं वजन झालेलं आहे आणि असं वजन तो आता पेलवू शकत नव्हता. तो भगवान परमात्म्याला घेऊन नंद बाबाच्या वाड्यासमोर जोरात कोसळलेला आहे. कसा तरी मोठा असा आवाज झालेला आहे. तमंतरिक्षात पतितम शिलायाम, खूप मोठी शिळा आकाशातून पडली का काय, असा मोठा आवाज झाला. विशीर्ण सर्वावयवम करालम, त्याचे अवयव सगळे छिन्न विछिन्न झाले. काय झालं काय झालं, कोण आहे कोण आहे. यशोदा माता धावून आलेली आणि पाहते तर एक भला मोठा राक्षस हात पाय तोंड त्याच्या इकडे तिकडे तुटून पडलेले आहेत.
आणि त्याच्या शेजारी माझा हा बालकृष्ण, तो मात्र शेप मध्ये, त्याला काही झालेलं नाही. कोण आहे हा आणि काय हे सगळे माझ्या बाळाच्या पाठीमागे लागलेले आहेत? माझ्या ह्या निरागस बाळानं, 2-4 महिन्याच्या बाळानं काय केलं यांचा गुन्हा? कसली संकट ही आमच्या मागे लागतात? यशोदा मातेला आता थोडीशी शंका यायला सुरुवात झाली. परत यशोदा माता म्हणायची की हे बाळ कशाला कुणाच्या नादी लागतंय, कशाला कुणाच्या वाट्याला जाईल? जो तो मरतो तो आपापल्या पूर्व पापामुळेच मरतोय, त्याच्यामुळे माझं बाळ कोणाला मारित नाही. यशोदा माता स्वतःची समजून काढायची, स्वतः शंका निर्माण करायची. आणि अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला वाढत गेल्या. भगवान परमात्मा गोकुळामध्ये वाढतायत, ध्यानात ठेवा. भगवान परमात्मा पाहता पाहता आता 1 वर्ष पूर्ण झाले भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. भगवंताचा नामकरण सोहळा करायचा आहे. तत्पूर्वी आपण छोटस भजन घेऊया आणि भगवान परमात्म्याचं नामकरण विधी आपण बघूया. हरी जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. हरि बोल हरि बोल हरि 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 बोल, हरि बोल हरि बोल हरि 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 बोल. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय राधा जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा जय जय राधा रमण जय जय राधा रमण जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा
जय राधारमण हरि जय जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण जय जय राधारमण हरि बोल 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 जय जय राधारमण हरि जय जय राधारमण हरि जय जय राधारमण हरि गोपाल कृष्ण भगवान की, राधा रानी की, श्री सुखदेव भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की। धन्यवाद। भगवान श्रीकृष्ण परमात्माला 1 वर्ष झाले। नामकरण संस्कार आता भगवंताचे करायचे आहेत। भगवान परमात्म्याचं नाव ठेवायचे। लहान मुलगा जन्माला आल्यानंतर त्याचं नाव ठेवायचं असतं आणि म्हणून नाव ठेवण्याचा सुद्धा एक कार्यक्रम असतो। पण ही काळजी कोणाला आहे? नंदबाबाला नाही, वसुदेवाला काळजी। वसुदेवानी कृष्ण हा कुठला आहे? मथुरेचा आहे का गोकुळाचा आहे? कृष्णाचं गाव कुठलं आहे? मथुरा का गोकुळ? मथुरा। जन्म झालेला आहे मथुरेत आणि खरे आई वडील सुद्धा मथुरेमध्येच आहे। आणि म्हणून माझ्या मुलाचा आता नामकरण सोहळा मला करायचा आहे। म्हणून मथुरेतला जो पुरोहित, प्रत्येक गोत्रामध्ये आपापला ब्राह्मण असतो। जसं आमचं गोत्र आहे अत्री, अत्री गोत्रातला जो ब्राह्मण आहे त्याच्याच माध्यमातून आम्ही आमच्या कुळातल्या सगळ्या ज्या काही क्रिया आहेत, नामकरण संस्कार असेल त्या ब्रह्मक्रिया, कर्मकांड सगळं त्या ब्राह्मणाकडून करून घ्यायचं असतं। म्हणले आता कृष्णाचा जन्म जर मथुरेत झालेला आहे, वसुदेवाचा पुत्र आहे, तर मग मथुरेतल्या ब्राह्मणाकडूनच त्याचं नामकरण विधी पार पाडला पाहिजे। मग मथुरेतले ब्राह्मण कोण आहे? त्यांचं नाव आहे गर्गाचार्य। गर्गाचार्यांना बोलवलं आणि गर्गाचार्याला सांगितलं, वसुदेवाने, गर्गमुनी, माझा मुलगा गोकुळामध्ये वाढत आहे, 1 वर्ष झालेला आहे, अजूनपर्यंत त्याचं नामकरण सोहळा पार पडला नाही। तुम्ही तेवढं गोकुळामध्ये जा आणि त्याचं नामकरण पार पडा। गर्ग म्हणतात, मी जर गोकुळात गेलो आणि इथल्या मुलाचा, माझं काम काय? माझ्या फक्त मथुरेतल्याच मुलांचं नामकरण संस्कार करणं हे माझं काम आहे। मी जर गोकुळातल्या मुलांचं नामकरण करायला गेलो तर कंसाच्या लक्षात येईल की अरे आपला शत्रू तिथे आहे, त्याच्यामुळं मला जाता येणार नाही। वसुदेवाने सांगितलं, एक काम करा, नामकरण सोहळा फार मोठा करू नका, गोशाळेमध्ये गाईच्या गोठ्यामध्ये नामकरण पार पडा। आणि शेवटी वसुदेवाच्या आग्रहामुळे मथुरेचे पुरोहित गर्गाचार्य
गोकुळामध्ये आले. आल्यानंतर नंदबाबाची भेट झाली आणि नंदबाबाला सांगितलं होते की गर्गाचार्याच्या हातून तुम्ही नामकरण करून घ्या. नंदबाबा नामकरण करण्याकरता तयार झाले, पण गर्गाचार्यांनी सांगितलं की याचं नामकरण सोहळा आपल्याला फार मोठा करायचा नाही. फार मोठा कार्यक्रम जर केला तर आपण कंसाच्या डोळ्यात येऊ. मग याचा नामकरण सोहळा कुठे करायचा? गाईच्या गोठ्यामध्ये, गोशाळेमध्ये. तिथे गर्गाचार्य बसलेले. नंदबाबाने भगवान श्रीकृष्णाला आणि बळराम दादाला घेऊन आले. यशोदा मातेला काही खरं वाटत नव्हतं. त्या ब्राह्मणाकडे बघून असं वाटत होतं की या ब्राह्मणाला काही येतं का नाही काय माहिती. मग ह्या ब्राह्मणाची आपण थोडी परीक्षा घेऊ. पण यशोदा मातेने काय केलं? रोहिणीचा पुत्र बळीराम दादा आपल्या कडेवर घेतला आणि आपला भगवान श्रीकृष्ण रोहिणीच्या कडेवर दिला. बघूया म्हणे या बाबाला काय कळतं का. रोहिणीला पुढे पाठवलं. स्वतः पुढे आले आणि सांगा महाराज, लवकर सांगा ह्या बाळाचं भविष्य काय, याचं ज्योतिष सांगा. हा पुढे कोण होणार, काय होणार, याचं नाव काय. आणि गर्ग मुनींनी जसं त्या बाळाला पाहिलं, डोळे बंद केले आणि सांगितलं, अयम ही रोहिणी पुत्रो. तुझ्या कडेवर जो बाळ आहे तो रोहिणीचा मुलगा आहे. आणि मग बोललो, हे साधा महाराज नाही, मोठा बाबा आहे. रमयन सुहृदो गुणी, आपल्या अनंत गुणांनी तो रममान करेल. म्हणजे याचं नाव काय? बलाधिक्यात बलम विदुः. याच्या ठिकाणी बळ भरपूर आहे म्हणून याचं नाव बलराम. गर्गमुनींनी नामाभिधान करून टाकलं, रोहिणीचा पुत्र. आणि रोहिणी मातेच्या कडेवर जो होता तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा. भगवान श्रीकृष्णाला पहिल्या बरोबर एखाद्या साधून जर भगवंताला जर पाहिलं, त्या साधू महाराज समाधी लागते भगवंताला पाहिल्याबरोबर. अष्टसात्विक भाव जागे झाले गर्गाचार्यांचे. गर्गाचार्यांनी जे डोळे बंद केले पुन्हा डोळेच उघडले नाही. हातपाय थरथर करायला लागले. अष्टसात्विक भाव. अष्टसात्विक भाव म्हणजे काय? अलीकडे भगवंताचा जो संचार होतो ना आपल्या शरीरामध्ये, काही लोकांच्या अंगात वगैरे येतं. अंगात येतं हा भाग मला माहिती नाही, पण शास्त्रामध्ये त्याला अष्टसात्विक भाग म्हटलेला. अष्टसात्विक भाव. 8 प्रकारच्या क्रिया शरीरामध्ये बदल घडतात भगवंताचं दर्शन झाल्यावर. डोळ्यात आपोआप पाणी येतं, अंग थरथर करायला लागतं, माणूस कधी रडतो कधी हसतो, कंठ दाटून येतो. ह्या सगळ्या गोष्टी अष्टसात्विक भाव. आणि देवाला पाहिल्याबरोबर गर्गमुनींचे अष्टसात्विक भाव जागे झाले. यशोदा मातेला वाटलं हे काय झालं सोंग, आता नेमकं काय झालं या बाबाला. आणि मग थोड्या वेळानं भगवान श्रीकृष्णाला असं वाटलं की हा बाबा जर असं करायला ते यशोदा मातेला काही कळत नाही. लवकरात लवकर त्या गर्गमुनीला जाग्यावर आणलं. गर्गमुनीने डोळे उघडले आणि त्या भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं. यशोदा माता म्हणते, सांगा लवकर, सांगा याचं नाव काय असणार आहे. माते काय सांगू याचं नाव? बहुनी संती नामानी. याला एवढे नाव आहेत, याच्या नावाचा विचारच करू नको. याच्या नावासाठी विष्णू सहस्रनाम आहे. बहुनी संती नामानी रूपाणी च सुतस्य ते गुणकर्माणु रूपाणी तान्यहं वेदनो जनः. त्याचं रूप, त्याचे गुण अनंत असल्यामुळे त्याचं नाव सुद्धा अनंत आहे. नाही पण कुठलं तरी एक नाव सांगा ना. सहज बोलून गेले, खरं 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 कधी लपत नाही बरं का. हा वसुदेव पुत्र असल्यामुळं वासुदेव आहे. आणि मग शंका यायला लागली, याला वसुदेव पुत्र कसं काय म्हणतात? हा तर आमचा मुलगा आहे आणि याला वसुदेव पुत्र वासुदेव. नाही 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 नाही, हा मागच्या जन्मी कधी काळी वसुदेवाचा पुत्र होता म्हणून त्याला वासुदेव हे सुद्धा एक नाव आहे अनंत नावापैकी.
ते मागचं द्या सोडून म्हटले आता काय नाव आहे तेवढं सांगा. आणि मग सांगितलं की हा मुलगा ज्याच्याकडे पाहिल त्याला आपल्याकडे आकर्षित करणार आहे, त्याचं मन वेधून घेणार आहे. आणि म्हणून या कर्षती इति कृष्ण, काय कर्षती आपल्याकडे आकर्षण करणार आहे म्हणून याचं नाव कृष्ण. एवढं अवघड नाव म्हाताऱ्या माणसांना अलीकडे जे मॉडिफाय नावं झालेली आहेत ना ती म्हाताऱ्या माणसांना आवडत नाहीत, आहे की नाही. आमची जुनी नावं भागाबाई, यमुनाबाई, गंगाबाई ही नाव कशी वजनदार आहेत. अलीकडचे नाव आता असे राहिलीच नाही महाराज, आहे की नाही. चिंटी, पिंटी, पिंकी, काय नाव आहे ते सगळी, स्वीटी, बबली, सगळी नावं सगळी बदलून केलेली आहेत. ही नावं सुद्धा म्हणता येत नाहीत, पार्थ सुद्धा म्हणता येत नाहीत. पार्थक म्हणेल कोण, सार्थक म्हणेल, काय म्हणेल, काहीच म्हणेल. म्हणजे अलीकडची मॉडिफाय नाव. हे एवढं अवघड नाव मला नाही म्हणता येणार. गर्गाचार्य म्हणतात तुम्ही म्हणा, अगर नका म्हणू, पण याचं नाव कृष्ण आहे. ठीक आहे, तुम्ही याला कृष्ण म्हणा, पण मी याला आवडीनं कान्हा म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? माझं सोपं नाव कान्हा. त्याला नाही, फक्त एक कान आहे त्याला, कान्हा, दुसरं काही अवघड नाही. आणि बळीराम दादाला म्हणजे त्या ब्रज भाषेमध्ये बलुआ आणि कनुआ असे दोन नाव आहेत. बलुआ आणि कनुआ अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याचे नामाभिधान त्या ठिकाणी झालेलं आहे. तो सोहळा पार पडला. गर्गाचार्य निघून गेलेले. कालेन वज्रताल्पेन गोकुले राम केशव जानोभ्याम सपाणीभ्याम रिंगमानो विस्रहतु. ते लहान मुलं 1 वर्षाचे अंगणामध्ये रांगत होते आणि बाळ रांगायला लागले की बघा घर कसं भरून वाटतं. त्याच्या हातातले बाजूबंद, पायातले पैंजण ज्यावेळेस ते वाजू लागतात त्यावेळेस घर असं अगदी त्या छंदाने, त्या नादाने निनादून जातं. फार सुंदर वर्णन केलं. एक पद गाऊया आपण आणि आपल्या मधल्या सुट्टीला पूर्णविराम देऊ. ऋण झुन ऋण झुन झनन झनन झन बाजत है पैंजनिया. ऋण झुन ऋण झुन झनन झनन झन बाजत है पैंजनिया. ऋण झुन जनन जनन जन बाजत पैंजनिया. ऋण झुन ऋण झुन जनन जनन जन बाजत पैंजनिया. ऋण झुन मात यशोदा चलन सिखावे. माता यशोदा चलन सिखावे. माता ऋण झुन ऋण झुन जनन जनन जन बाजत है पैंजनिया. ऋण झुन ऋण झुन जनन जनन जन बाजत है
है पैजनिया भगवान परमात्म्याच्या पायातले पैंजण, हातातले बाजूबंद वगैरे घरामध्ये या खोलीतून त्या खोलीत, अंगणातून दारात जात असताना वाजत होते बर का. भगवान परमात्मा रांगू लागले, जाणू भ्या म्हणजे गुडघ्याने. फार सुंदर गवळण आहे का नाही, गवळण म्हणूया. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगणात सोम्या देखील रंगणी रंगणात रंगणात सोम्या देखील डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणात सोम्या देखील रंगणी रंगणात सोम्या देखील धन्यवाद धन्यवाद. आता 15 मिनिटांकरता आपण सुट्टी घेणार आहोत. 15 मिनिटांनंतर सर्वांनी आपापल्या जागेवर येऊन बसायचं आहे. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. उठा.